संजय गांधी निराधार पेन्शनचा लाभ घेतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण आपले जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे. तर त्यांच्याशी काय काय बोलणं झालेलं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांची जी कॉल रेकॉर्डिंग आहे ते ऐकायला घालणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर तुम्ही ह्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या ह्या सॅम घोडके मराठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण ह्या चॅनलवरती जे आपल्या महाराष्ट्रातील जे नवीन स्कीम वगैरे येतात किंवा जे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी काही नवीन अपडेट येते किंवा जे आपले दिव्यांग बंधू भगिनी काही आता सध्या अभ्यास करतात, काही जणांचं शिक्षण वगैरे चालू आहे, तर त्यांच्या जॉबसाठी पण आपण जे नवीन वॅकेन्सी वगैरे आले, रिक्रुटमेंट आली, तर त्यांचं पण आपण डिस्कशन ह्या चॅनलवरती करत असतो. आणि जे सध्या जो आपला मेन टॉपिक आहे ते संजय गांधी निराधार पेन्शन. तर याची सध्याची स्थिती काय आहे ते सगळं आपण डिटेल्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि जे वरिष्ठ आपले अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं, काय काय बोलणं झालं ते पण आपण इथे या ठिकाणी त्यांची जी कॉल रेकॉर्डिंग आहे ते पण आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. आपण अगोदरच्या काही व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत की आपली जी पेन्शन आहे 20 एप्रिलपासून या ठिकाणी येण्याची शक्यता होती. 20 एप्रिल त्याचे 20 एप्रिल आपण डेट दिलेली होती. 20 एप्रिल ते आपण ह्या ठिकाणी 26 एप्रिल बोललेलो आहोत. 25 ते 26 एप्रिल पर्यंत. तर आपण या ठिकाणी 26 एप्रिल ह्या ठिकाणी पकडू शकतो. ह्या डेट्स मी आपण ह्या ठिकाणी आपण डिस्कस केलेल्या होत्या. तर ह्या डेट्समध्येच पेन्शन पूर्ण येण्याची शक्यता आहे. तर आता ऑलरेडी आज 21 तारीख आहे. 21-22 तारीख तुम्ही समजू शकता. तर हे डेट्स आपल्यासमोर खूप लवकरच आली आहे. तर आता आपण आता मी सकाळी जेव्हा फ्री होतो त्यांना तर आपण कॉलवर त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. तर काय काय बोलणं झालं ते आपण ह्या ठिकाणी काय काय बोलणं झालं आहे ते आपण ह्या ठिकाणी ऐकूया. ते काय काय बोलतात ते आपण ऐकून घेऊया. गुड आफ्टरनून हॅलो सर. गुड आफ्टरनून सर. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. हा येतोय, बोला. तर सर हा ते बोला. तर सर पेन्शन आणखी नाही आलेली सर. काय अपडेट आहे सध्या पेन्शन रिलेटेड? काय आणखी पडले नाहीत हो, निम्मे काय लाभार्थ्याला पडले नाहीत, पडतील बघू, वरूनच पडले नाहीत आणखी. आणि ते सर मार्चचे काही अपेक्षा आहे का मार्च आता पडण्याची ह्या मंथ मध्ये? पडतील मार्च आता, आणि कसं एप्रिल. शासनाकडून पडतील काय सांगता येत नाही. हा हं? सर. कारण हो. खूप वेट करताय सर आम्ही सगळं. तर प्लीज थोडं हं. त्याच्यावर फोकस कराल का तर बरं होईल सर. थोडीफार काही हो अपडेट हो, आली तर. बरं बरं, ठीक आहे. ओके चालेल. ठीक आहे, थँक्यू हो, सर. ठीक आहे. हो. तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली असेल तर आपण पहिल्यांदा त्यांच्याशी क्वेश्चन केला होता की पेन्शन पेन्शन जे आहे कधी येण्याचे चान्सेस आहे. तर त्यांनी सांगितलं आहे की येणार. ते वरून काम चालू आहे. त्यांचं पूर्ण त्यांनी सांगितलं आहे वरून काम आहे ना. वरून काम त्यांचं चालू आहे ना. आपण त्यानंतर हे विचारलं की मार्चचं पण पेन्शन येणार आहे का? तर ते बोलले की हा मार्चची पण पूर्ण ह्या ठिकाणी पेन्शन येण्याची शक्यता आहे. आणि ह्या महिन्याच्या या महिन्याचा शेवटचा आकडा जे ते आपण वीक तुम्हाला सांगितलं ह्या महिन्याचा शेवटचा वीक आहे त्या वीकमध्ये येण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. आपण बोललो पण होतं आपण डेट्स तुम्हाला ऑलरेडी मी सांगितल्या होत्या. 20 तारखेपासून ते 26 तारखेपासून तुमच्या अकाउंटवरती कधीही पेन्शन येण्याची शक्यता आहे. आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. आणि 100% आपण ह्या ठिकाणी हे कन्फर्म झालेलं आहे की 100% आपण ह्या ठिकाणी बोलू की 100% ह्या वीकमध्ये तुमचं जे पेमेंट आहे हे पडणार आहे. 26 तारखेपासून कधी पण पेमेंट अकाउंटवर आपल्या येऊ शकते, कधी पण आपली पेन्शन पडू शकते. तर सगळ्यांना काय तर जास्त टेन्शन वगैरे घेण्याची काही गरज नाही. आणि जे मार्चमधले जे आपले बंधू भगिनी आहेत तर त्यांचं पण एक कन्फर्म आपल्याला या ठिकाणी पेन्शन येणार आहे. तुम्ही ह्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला थोडं तर समजलंच असेल की ते शुअरिटीने थोडं त्यांची शुअरिटी बोलण्यावरून तर वाटत होती की हा बाबा ते शुअर बोलतात आणि की पेन्शन पूर्ण येण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्यांच्याकडून की ह्या डेट्सपासून. तर जास्त काळजी करू नका. आपण ह्या महिन्याच्या 26 तारखेपर्यंत वाट पाहूया. 26 तारखेपर्यंत बघू आपण कधी पेन्शन वगैरे येते ते आपल्याला. ह्या 26 तारीखची खूप आपण वेट करू. त्याच्या अगोदर पण येऊ शकते किंवा त्याच्या आसपास पण येऊ शकते 26 तारखेच्या. तर कुणी काळजी वगैरे नका करू. हे परत परत तुम्हाला मी सांगत आहे. ते माझं तर ऑलरेडी बोलणं झालं त्यांच्यासोबत. तेच मला विचारायला की ते बोलणं तुम्हाला पण सगळ्यांना ऐकू घातलं पाहिजे. कारण तुम्ही जे आपले
जेवढे आपल्या चॅनलवरती आलेले आहोत तुम्ही सगळे आपले फॅमिली असल्यासारखे आहोत, तर फॅमिलीच आहोत आपली. तर त्यामुळे जे काही माझ्यासोबत चालू आहे, जे काही आपण सध्या डिस्कस वगैरे करतो ते सगळं तुम्हाला पण इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे, ते आपण ट्राय करत असतो सतत. तर त्यामुळे हे तुम्हाला या कॉल रेकॉर्डिंग थ्रू थोडा काही आयडिया आली असेलच. आय होप तुम्हाला ही आजची अपडेट आहे ते तुम्हाला चांगली वाटली असेलच, आवडलीच असेल. तर हे तुम्हाला आजची अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आणि त्याच्याबद्दल काही तुमच्या मनामध्ये डाऊट वगैरे आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आणि ह्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच ह्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. कारण भरपूर जर येतात ह्या चॅनलवरती बट सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केल्याने हेच तुम्हाला खूप याचे बेनिफिट भेटणार आहेत, हर एक तुम्हाला अपडेट भेटत राहील. आणि परत तुम्ही आपल्या ह्या सॅम गोडके मराठी चॅनलच्या त्या फॅमिलीमध्ये तुम्ही जमा व्हाल. एक एक मराठी माणूस एक मराठी माणसाला चांगला सपोर्ट करू शकतो, आणि त्यामध्ये एक दिव्यांगाला चांगला समजू शकतो, तुम्हाला माहितीच असेल. तर आपण आपल्याच लोकांना सहाय्य करूया, त्यांना मदत करूया, त्यांना मोटिवेशन देऊया, आणि असेच काम करण्यासाठी हे करूया. आय होप तुम्हाला हे सगळी इन्फॉर्मेशन चांगली वाटलीच आहे. तर चला मग, हे इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली वाटली आहे, ह्याच्यामधून तुम्हाला काही भेटलं पण असेल, म्हणजे काही ना काही तुम्हाला एक सॅटिस्फाय तर तुम्ही झाला असालच. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.